ठाणे वागळे येथील प्रभाग क्रमांक 16चे युवा कार्यकर्ते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ठाणे शहर जिल्हा महासचिव अशोक कांबळे यांच्यावर 13 दिवसापूर्वी रामनगर बौद्धपाडा येथे आरोपी पिता पुत्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अशोक कांबळे हे जबर जखमी झाले होते. मृत्यूशी झुंज देत असताना 13 दिवसानंतर त्यांची प्राणज्योत मावळली. अशोक कांबळे यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी पिता पुत्रापैकी पित्याला अटक करण्यात आली, परंतु मुख्य आरोपी मुलगा अजूनही फरार आहे. गुन्हा दाखल होऊन 13 दिवस होऊनही मुख्य आरोपीला श्रीनगर पोलिसांनी अटक केली नाही आणि त्यातच जीवघेणा हल्ला झालेल्या अशोक कांबळे यांचे निधन झाल्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या परिवारासह परिसरातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून आरोपीला लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी दिवंगत अशोक कांबळे यांच्या पत्नीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. केलं त्यानं माझं बाळ काल उसगण केलं, माझं बाळ काल उसगण केलं, त्याचं काय वाटण केलं, एवढं माझ्या बाळाला का मारलं, कशासाठी बस बंद करा बस जाऊ द्या, थांबू नका, तसं त्यांना थांबवा ना, मला जाऊ द्या, आरोपीला थांबवा. हो तुम्ही जावा. तिकडून जा ताई, तिकडून जा. दरवाजा उघडायला लाव साहेब, दरवाजा तोडून टाकायला साहेब. अशी थांबाला साहेब, पोराचं काय कामाचं मुंबईला आणि चाललो मी थोडी जायचं. तिकडे बसा या. त्यांच्या धर्मपत्नीशी फाशी झालीच पाहिजे. माझ्या नवऱ्यावरती मागचा वार केला त्याने, माझ्या नवऱ्याला न्याय भेटला पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे. इथे ऍडमिट होते, त्यांना जिवंत ठेवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न केला, मी खूप प्रयत्न केला, म्हणून मी पोलीस स्टेशनला आली नाही, पण मी FIR केलं, 307 केलं, तरी सुद्धा अजून अटक नाही झाली त्यांना, अजून सुद्धा अटक नाही झाली. त्याला फाशी झालीच पाहिजे. सगळ्यांनी बोला, आकाश मुगलेला फाशी झालीच पाहिजे, त्याला न्याय झाला पाहिजे. ही माझी दुसरी मुलगी, माझी मोठी मुलगी, ही माझी छोटी मुलगी.
मुलगी यांना द्यायचं. माझा आशू गेला सोडून मला, माझा आशू गेला. कोणाचं कधी वाईट नाही केलं, कधी कोणाबरोबर दुश्मनी नाही केली. समाजसेवक होता तो, RBIचा सचिव होता तो, ठाण्याचा सचिव होता. कोणी साथ नाही दिली, कोणी साथ नाही दिली, कोण आलं नाही त्याला बघायला. सगळं मी हँडल केलं, पण त्याला कळलं माझी आरचू सगळीकडे जाते, न्याय बघते. कोणी नाही मदत केलं. त्याने श्वास सोडला. आज त्याने श्वास सोडला. त्याला न्याय मिळाला पाहिजे. तोपर्यंत मी इथून उठणार नाही. त्या आकाश कोकड्या भडव्याला जमा करा. त्याला फाशी द्या, त्याला फाशी द्या. मी खूप झडली, मी खूप लढली. माझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी पण मी हारली. मी म्हणलेलं ते जेव्हा फौज मध्ये येतील तेव्हा मी पोलीस स्टेशनच्या चक्र मारेल. पण त्याचा बापाचा आतमध्ये तो पोरगा फरार आहे. त्याच्या पूर्ण फॅमिलीला पकडा, त्याला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर मी स्वतःचा आत्महत्या करून टाकेल. लक्षात ठेवा, मी माझ्या फॅमिली सकट माझा आत्मदहन करेल. मी रॉकेल टाकून स्वतःला जाळून घेईल. मी स्वतः बोलते. त्याला पकडा. या पुढे महासचिव होते आणि आज त्यांचं कर्तृत्व इतकं म्हणजे मला वाटतं आमच्या समाजासाठी इतकं करत होते. आणि आज 13 दिवस झालेत त्यांची मारहाण केली होती त्यांना, पण पहिल्या दिवसापासून व्हेंटिलेटर होते, त्यामुळे आमचं लक्ष त्यांच्याकडे होतं. पण आज 13 दिवस झालेत पोलीस प्रशासनाकडे आम्ही न्याय मागतोय की बाबा अजून 13 दिवस झाले तरी अजूनपर्यंत अटक केलेली नाहीये. दुसरा आरोपी अटक झालेला आहे, पण जो सूत्रधार होता आणि मूळ आरोपी आहे तो अजूनही मोकाट फिरतोय. तर नक्कीच मी माझ्या प्रभाग 16च्या नगरसेविका या नात्याने नक्कीच पोलीस प्रशासनाला जाब विचारील की 13 दिवस झाले तरी आज ती मुली दोघी लहान लहान आहेत त्यांच्या, आणि आज त्यांनी काय करायचं याच्यानंतर. आणि जर असेच होत गेले, आज मला माहिती नाहीत आता कोणत्या समाजाचं आहे काय आहे ज्यांनी कोणी काय केलंय, पण आज असे आमच्याकडे मोकाट असे लोक आहेत की जे गुन्हे करत राहिलेत आणि पोलीस त्याच्यावर बिलकुलही लक्ष देत नाहीत. तर याच्यानंतर असे अनेक कितीही गुन्हे होत राहतील आणि त्याच्यावर असंच कितीही लोकांची घरं उद्ध्वस्त होतील. तर मला नक्कीच मी सगळं जे काही ह्याच्या मागचं कारण आहे हे पोलीस प्रशासन आहे. पोलीस प्रशासनाकडे ह्याच्याकडे नक्कीच लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर आरोपीला अटक करण्यात यावी ही माझ्या सगळ्या प्रभागातून मी मागणी करते. आणि लवकरात नक्कीच या सगळ्यांच्या मागे मी उभी आहे हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. मला बोलायचं, मी अशोक शिवलिंग कांबळेचा लहान भाऊ आहे. अर्जुन कोकणे हा येणारा जाणारा लुटमारी करायचा. 50 दे, 10 दे, 20 दे यांनी माझ्याकडनं पण भरपूर वेळा घेतलेले आहेत पैसे. आणि आकाश कोकणे पण त्याचा पोरगा पण तेच करायचा. पण त्या दिवशी हळदीच्या दिवशी काय XYZ झाला असेल, या लोकांनी म्हणजे ठरवलं होतं की दादाला मारून टाकायचं, नाहीतर एवढी भांडणं होत नाही. आणि या लोकांनी मारलेलं आहे, मारून टाकायचंच आहे. प्रशासनाला आम्ही भरपूर वेळा आलो. मी सर्व आम्ही पेशंट बरा होतो म्हणून वहिनी आणि आई तिकडे होते, मी इकडे यायचो. तर आम्हाला अजून बोलले भेटेल. मी एवढंच सांगतो, माझं नाव मंगेश शिवलिंग कांबळे आहे. जर 24 तासात प्रशासनाने जर त्याला उभा नाही केला, मी माझ्या भावाचा प्रयत्न नाही नेणार. मी सर्वांना सांगतोय. आणि जर 24 तासामध्ये नाही भेटला त्यांच्याने तर आम्ही शोधू. तो मला माहिती आहे डकावर आहे, डकावर त्यांनी त्यांचा फोर्स पाठवावा. त्याला रात्री 3:30 वाजता जेवण जातं आणि ह्याच्या पाठीचं सर्व कारस्थान त्याची आई आहे. त्याची आई त्याला पैसे पुरवतात, त्यांच्या फॅमिलीला त्याची बहीण कोणी काही सिरियस नाहीये. हे फक्त तिने नाटक केलेलं आहे. त्यांच्या पूर्ण जे चाळी आहेत त्याच्या 5 मावशी आहेत, त्याच्या मावशी त्यांना पैसे पुरवतात. त्यांना सर्वांना अटक झाली पाहिजे, अन्यथा 24 तासानंतर जाळपोळ होईल. मी स्वतः रॉकेल टाकेन. मी माझ्या भावासाठी जीव देईल. माझा भाऊ ठाण्याचा लय मोठा समाजसेवक होता, सर्वांना माहिती. प्लीज टाळ्या टाकून जीव देईल माझा स्वतःचा. माझ्या 24 तासात जर तो आकाश कोकणे जर नाही भेटला तर मी स्वतःला जाळून घेणार. थोडा गंभीर त्याच्या डोक्यामध्ये वार झाले होते. तरी 8 तारखेपासून तर आज गायब 13-14 दिवस झालेत. पण पोलीस प्रशासनाने जो मुख्य आरोपी आहे आकाश कोकणे त्याला अजूनपर्यंत अटक केलेली नाही.
जर पोलीस प्रशासनाने त्याला जर 24 तासात अटक नाही केली तर ह्यानंतर जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला जिम्मेदार हे पोलीस प्रशासन असेल. आणि आज जर तुम्ही बघायला घ्याल, लोक बघा तुम्ही, हा एक समाजसेवक चळवळीचा कार्यकर्ता होता, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये उभा राहणारा होता. जर आमचे कार्यकर्ते जर तुम्हाला जर खलास करायचे असतील तर आम्ही काही शंड नाही आहेत. जर पोलीस प्रशासनाने त्याला जर जमा नाही केलं तर समाज त्याला तुडवून तुडवून रस्त्यावर मारून टाकेल. झुंज दिली तसंच त्यांनी 13 दिवस ही झुंज दिली. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही ज्युपिटरला बघितलं त्या दिवसानंतर इम्प्रूव्हमेंट होत होती आणि काल खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्हमेंट झाली. पण आज कार्डियकनी त्याचं पूर्ण निधन झालं आणि खरं म्हणजे पूर्ण आम्ही सर्वच त्या दुःखामध्ये सामील आहे. पण आपण बघितलं 13 दिवस उलटून गेले, पण एक आपण बोलतो कुठून बाहेरून पण आपले सगळे पोलीस आपल्याला शोधून काढतात. एक छोटी एनसी असेल तरी घरातून आपल्या पोरांना उचलून घेऊन जातात. पण एक 302 झाल्यानंतर बरेचसे आमचे कार्यकर्त्यांनी रोज तिकडे फॉलोअप घेऊन सुद्धा अजून एकाच माणसाला अटक केली आहे आणि बाकीचे अजून एक जण जो मुख्य आरोपी आहे तो फरार आहे. तर आता DCP साहेबांशी आता आमची चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर काही तासामध्येच आम्ही त्यांना 100% शोधून काढू. क्राईम युनिटवाले आहेत त्यांनी पण सांगितलेलं आहे. तर नक्कीच त्यांचं आम्ही खरं अभिनंदन करेल जर शोधून त्यांनी 24 तासाच्या आत काढलं तर. नाहीतर सांगितलं तसं आम्हाला परत एकदा सर्वांना रस्त्यावर उतरायला लागेल. गेल्या 13 दिवसापासून हा आंबेडकर जवळचा युद्ध हा मृत्यूची झुंज देत होता. खरोखरच निंदनीय गोष्ट आहे. आजपर्यंत 13 दिवसामध्ये आरोपी का पकडले जात नाही, कारण काय? त्याच्यावर पोलीस स्टेशन सुद्धा झांबरे लक्ष दिले पाहिजे. त्याने क्राईम युनिट का वापरत नाहीत, त्याची टीम का वापरत नाही, ह्याच्या पाठी कोणाचा हात आहे का? त्या मारणाऱ्याच्या पाठी का त्याला पकडत नाही, कारण काय? हिची आम्हाला थोडी चुनक लागते, कारण का? ह्याच्या कोणी तर मोठा हात आहे का त्या आरोपीच्या पाठी? तो पकडत नाही. एवढा मोठा आरोपी लागून गेलात का? आमचा आंबेडकर युद्ध हा निस्तुलंब झालेला आहे. आंबेडकर मोठी हानी झालेली आहे. खरोखरच त्या आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय. आता जानकर साहेब बोलल्याप्रमाणे आमचे पर्यटन सारखे विभाग प्रमुख आता DCP साहेबांनी चर्चा केली. खरोखरच DCP साहेबांना विनंती केली जानकर साहेबांनी 2 दिवसामध्ये आम्ही माहीत करायच्या अगोदर त्या आरोपीला जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत माहीत करणार नाही, याची सुद्धा आम्ही दक्षता घेणार आहोत. त्या आरोपीला मी शासनाला विनंती करतोय. त्या शासन कार्यालयाला पडतर साहेबांना सुद्धा आमच्या बरोबरच होते. त्यांना साहेब आमची विनंती आहे, ही जी जनता आहे आंबेडकर जवळची कधी संड बसणारी जनता नाही. जर जोपर्यंत त्या आरोपीला पकडणार तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही, याची सुद्धा दक्षता घेऊ. आम्ही निषेध व्यक्त करतो. सर्व रामनगरवाले आंबेडकरी चळवळीतले खूप मोठा नेता गेलेला आहे, तरुण कार्यकर्ता होता आणि रामनगरचे सगळे तुम्ही बघत असाल. आम्हाला खंत वाटते की 13-14 दिवस झाले पण आरोपी पकडला जात नाहीये. हे जे आतून येत आहे ते फक्त माझं नाहीये, हे पूर्ण रामनगरची खंत, रामनगरवासियांची खंत आहे की शासनाने आणि पोलीस प्रशासनाला मी विनंती करते, हात जोडून विनंती करते की आमच्या दादाला न्याय दिला पाहिजे. आमच्या अर्चनाताई बघा, तिची हालत बघा, आम्हाला ती बघवत नाहीये आणि एक मी कार्यकर्ता नाही तर त्याची बहीण म्हणून बोलतेय आणि त्याला न्याय दिलाच पाहिजे, त्याला न्याय भेटलाच पाहिजे. येत नाही. अरे आज 10 दिवस झाले, 13 दिवस झाले आणि उद्या MCR होणार. एक आरोपी पकडलाय त्याला MCR होणार. तुम्ही शोधणार कोणाला? 13 दिवस काय करत होते? प्रशासन करत काय होतं? आज हेच जर कधी दुसरं कोण असतं तर तुम्ही त्यांच्या घरच्यांना आणून बसवता ना, मग इथे का नाही बसवलं? तुम्ही 13 दिवस करत काय होते? एका आरोपीकडनं तुम्ही दुसरा आरोपी किती वेळ लागतो पकडायला? जर इमानदार ऑफिसर कोण असेल ना, मोजून अर्ध्या तासात इथं येईल, घेऊन येऊ शकतात. यांची ताकद आहे तेवढी. यामध्ये संपूर्ण वातावरण बघता पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडल्याची या ठिकाणी श्रीनगर पोलीस स्टेशनच्या नावाने फिर्यादींचा ग्रुप आहे. फिर्यादींचा ग्रुप आहे, ग्रुप की इथे कामं होत नाहीत. म्हणून कोणत्या आतापर्यंत तुम्ही ऐकलं महाराष्ट्रामध्ये की कोणत्या पोलीस स्टेशन मधून तुम्ही फिर्यादींनी ग्रुप बनवलाय? या पोलीस स्टेशनचा ग्रुप बनलेला आहे की इथे एक पैशाचं काम होत नाही.